नमो बुद्धाय मित्रांनो, आज आपण अशा एका प्रवासावर निघणार आहोत जो केवळ शब्दांचा खेळ नाही तर विचारांच्या परिवर्तनाचा मार्ग आहे। आजची कथा इतिहासाच्या पानांमधील केवळ एक प्रसंग नाही तर मानवी मनाच्या कुतूहलाचा आणि सत्याच्या शोधाचा एक अद्भुत आरसा आहे। ही कथा आहे महामानव गौतम बुद्ध आणि एक प्रचंड ज्ञानी, तर्कशास्त्रामध्ये पारंगत असलेले विद्वान आचार्य सोमदेव यांच्यातील एका अविस्मरणीय संवादाची। ही कथा केवळ ईश्वर आहे की नाही या प्रश्नाभोवती फिरत नाही, तर ती आपल्याला शिकवते की विचार कसा करावा, विश्वास कसा ठेवावा आणि सत्याचा अनुभव कसा घ्यावा। सुमारे 2500 वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे। दुपारची वेळ होती। सूर्य आता मावळतीकडे झुकू लागला होता आणि आकाशात केशरी रंगांची उधळण झाली होती। एका शांत निर्मळ नदीच्या काठी गौतम बुद्ध आपल्या काही शिष्यांसोबत विश्राम करत होते। आजूबाजूला घनदाट वृक्षांची सावली होती। हवेत एक सुखद गारवा होता आणि पानांच्या सळसळीचा आवाज मनःशांती देत होता। पक्षी आपल्या घरट्याकडे परतत होते आणि त्यांचा किलबिलाट वातावरणात एक नैसर्गिक संगीत निर्माण करत होता। बुद्धांच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणेच अथांग शांती आणि करुणा होती। ते डोळे मिटून ध्यानावस्थेत बसले होते। आचार्य सोमदेवांचे आगमन आणि आवाहन। तेवढ्यात तिथे काही पावलांचा आवाज आला। शांतता भंग झाली। समोरून एक व्यक्ती येत होती ज्यांच्या चालण्यात एक प्रकारचा रुबाब आणि चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास होता। ते होते त्या काळातील प्रसिद्ध विद्वान तर्कशास्त्री आचार्य सोमदेव। आचार्य सोमदेव हे साध्या सुध्या व्यक्ती नव्हते। त्यांनी काशीपासून तक्षशिलेपर्यंत अनेक पंडितांना शास्त्रार्थात हरवले होते। वेदांचा अभ्यास, उपनिषदांचे ज्ञान आणि तर्काची धार त्यांच्याकडे होती। त्यांच्या मनात एक ठाम अहंकार होता की बुद्धीच्या जोरावर ते जगातील कोणत्याही सत्याला सिद्ध करू शकतात किंवा खोडून काढू शकतात। त्यांनी ऐकले होते की गौतम बुद्ध जुन्या परंपरांना मानत नाहीत आणि ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल मौन बाळगतात। हे ऐकून त्यांचा अहंकार दुखावला गेला होता आणि म्हणूनच आज ते बुद्धांना आव्हान देण्यासाठी तिथे आले होते। सोमदेव बुद्धांच्या समोर येऊन उभे राहिले। त्यांच्या मागे त्यांचे काही शिष्यही होते जे हा संवाद पाहण्यासाठी उत्सुक होते। बुद्धांनी हळूच डोळे उघडले। त्यांच्या डोळ्यात सोमदेवांबद्दल कोणताही राग किंवा भीती नव्हती, फक्त अमर्याद करुणा होती। आचार्य सोमदेव यांनी बुद्धांकडे पाहिले आणि गर्विष्ठ स्वरात ते म्हणाले, आचार्य सोमदेव, हे गौतम, मी तुझ्याबद्दल खूप ऐकले आहे। लोक म्हणतात की तुला जागृत पुरुष किंवा बुद्ध म्हणतात, पण मी हे देखील ऐकले आहे की तू ईश्वराचे अस्तित्व मानत नाहीस। तू वेदांचे विधी नाकारतोस। मी आज तुझ्याशी शास्त्रार्थ करण्यासाठी आलो आहे। मी आचार्य सोमदेव तुला एक आव्हान देतो। बुद्ध शांत राहिले। त्यांनी फक्त स्मितहास्य केले, जणू काही एका लहान मुलाचा हट्ट पाहत आहे। आचार्य सोमदेव पुन्हा, माझे आव्हान ऐक गौतम। जर तू सिद्ध करू शकलास की या जगात ईश्वर नाही, तर मी तुझा शिष्य बनून तुझी सेवा करे। माझे सर्व पांडित्य तुझ्या चरणी अर्पण करे। पण जर तू हे सिद्ध करू शकला नाहीस की ईश्वर नाही, तर तुला मान्य करावे लागेल की ईश्वराचे अस्तित्व आहे आणि तुला माझे शिष्यत्व स्वीकारावे लागेल। सांग, तुला हे आव्हान मान्य आहे का? बुद्धांनी सोमदेवांच्या डोळ्यात पाहिले। त्यांना जाणवले की हा व्यक्ती ज्ञानी आहे, पण ज्ञानाचे ओझे वाहून वाहून त्याची दृष्टी झाकोळली गेली आहे। बुद्ध अशा प्रश्नांमध्ये कधीच अडकत नसत जे केवळ शब्दांचे खेळ असतात। पण सोमदेवाला सत्याचा मार्ग दाखवण्यासाठी त्यांनी एक वेगळी पद्धत स्वीकारली। बुद्ध अतिशय शांत स्वरात, हे आचार्य सोमदेव, तुमचे स्वागत आहे। पण मला सांगा,
तुम्ही मला ईश्वराचे नाही असणे सिद्ध करायला सांगत आहात. पण एखादी गोष्ट नाही हे सिद्ध करण्यापेक्षा ती आहे हे सिद्ध करणे जास्त महत्वाचे नाही का? तुम्ही ईश्वराला मानता, मग काय तुम्ही सिद्ध करू शकता की ईश्वर आहे? काय तुम्ही त्याला पाहिले आहे? सोमदेवाला हे प्रतिआव्हान आवडले. त्यांना वाटले की आता ते आपल्या तर्काने बुद्धांना सहज हरवतील. आचार्य सोमदेव आत्मविश्वासाने, हे तर अगदी सोपे आहे गौतम. ही संपूर्ण सृष्टी, हे ब्रह्मांडच ईश्वराचा पुरावा आहे. तो आंधळा तर नाहीस ना? वर बघ, तो विशाल आकाश, हा चमकता सूर्य, रोज होणारा दिवस आणि रात्र, काय हे सर्व आपोआप झाले असेल? ही वाहणारी नदी बघ, काय ही नदी आपोआप वाहते? नाही. याला बनवणारा, याला चालवणारा कोणीतरी महाशक्तिशाली असलाच पाहिजे. जसा एखादा राजवाडा पाहिल्यावर आपण समजतो की तो बनवणारा वास्तुविशारद कोणीतरी आहे, तसेच हे विश्व पाहून आपण समजले पाहिजे की ईश्वर आहे. बुद्धांनी परत एकदा त्या वाहत्या नदीकडे बोट दाखवले. बुद्ध म्हणाले, आचार्य, तुम्ही म्हणालात की ही नदी ईश्वरामुळे वाहते, पण जरा लक्ष देऊन बघा, ही नदी का वाहत आहे? कारण पाण्याचा स्वभाव आहे उताराकडे वाहणे. डोंगरावरून पडणारे पाणी गुरुत्वाकर्षणामुळे खाली जाते. जर जमिनीचा उतार नसेल तर पाणी थांबेल. मला सांगा, या प्रक्रियेत ईश्वराचा हात कुठे आहे? की हे पाण्याचे आणि जमिनीचे नैसर्गिक नियम आहे? आचार्य सोमदेव किंचित विचार करत, ठीक आहे, पाण्याचा स्वभाव असेल, पण तो स्वभाव कुणी दिला? ते नियम कुणी बनवले? कोणाच्या तरी आदेशाने हे सर्व चालत आहे. बुद्ध पुढे म्हणाले, जर प्रत्येक गोष्टीमागे कोणीतरी करता असलाच पाहिजे असे तुमचे म्हणणे आहे, तर मग त्या ईश्वराला कुणी बनवले? जर नियमांसाठी निर्मात्याची गरज आहे, तर निर्मात्यासाठीही निर्मात्याची गरज असली पाहिजे. आणि जर तुम्ही म्हणाल की ईश्वर स्वयंभू आहे, तो स्वतःहून अस्तित्वात आला आहे, तर मग हे निसर्गाचे नियम स्वयंभू का असू शकत नाही? निसर्ग स्वतःच्या नियमांनी का चालू शकत नाही? शास्त्रांचा आधार आणि मातीचे उदाहरण. सोमदेव क्षणभर गप्प झाले. त्यांचा पहिला तर्क निसर्गाच्या साध्या नियमांसमोर थोडा डगमगला होता, पण त्यांच्या भात्यात अजूनही अनेक बाण शिल्लक होते. त्यांनी लगेच दुसरा, अधिक भावनिक आणि परंपरेवर आधारित मुद्दा मांडला. आचार्य सोमदेव, गौतम, तुझे तर्क ठीक आहे, पण आपल्या प्राचीन ग्रंथांचे काय? हजारो वर्षांपासून ऋषीमुनींनी, वेदांनी आणि शास्त्रांनी ईश्वराचे गुणगान केले आहे. काय ते सर्व खोटे आहे? काय इतके मोठे ग्रंथ, जे आपल्या संस्कृतीचा आधार आहे, ते चुकीचे असू शकतात का? जर ग्रंथात लिहिले आहे की ईश्वर आहे, तर तो आहेच. बुद्धांनी खाली वाकून जमिनीवरची एक मुठभर माती आपल्या हातावर घेतली. त्यांनी ती माती सोमदेवांच्या समोर धरली. बुद्ध म्हणाले, आचार्य, ही माती बघा. या मातीच्या कणांवर कुठे लिहिले आहे की मला ईश्वराने बनवले आहे? या मातीचा वास घ्या, स्पर्श करा. तुम्हाला यात काय जाणवते? फक्त माती, ओलावा आणि निसर्गाचे घटक. ग्रंथांमध्ये काय लिहिले आहे हा वेगळा भाग आहे, पण प्रत्यक्ष अनुभव काय सांगतो? आचार्य सोमदेव म्हणाले, पण मातीवर नाव लिहिण्याची गरज नाही. हे समजून घेण्याची गोष्ट आहे. आणि ग्रंथ हे आप्तवाक्य आहे, ते प्रमाण आहे. बुद्ध हस्त म्हणाले, आचार्य, जर मी एका प्राचीन ग्रंथामध्ये असे लिहिले की अग्नी थंड असतो, तर काय तुम्ही अग्नीला हात लावाल? काय तुम्ही त्या ग्रंथावर विश्वास ठेवून अग्नीला शीतल मानाल? त्यावर आचार्य सोमदेव म्हणाले, नाही, अर्थातच नाही. कारण अग्नी जाळतो, हे मला प्रत्यक्ष अनुभवाने माहीत आहे.
त्यामुळे ग्रंथ चुकीचा ठरेल. बुद्ध पुढे म्हणाले, अगदी बरोबर. तुम्ही अग्नीच्या बाबतीत तुमच्या अनुभवाला महत्त्व दिले आणि ग्रंथाला नाकारले. मग जीवनाच्या सर्वात मोठ्या सत्याच्या बाबतीत तुम्ही अनुभवापेक्षा ग्रंथांना का महत्त्व देत आहात? मी हे म्हणत नाही की ग्रंथ चुकीचे आहे. मी फक्त हे म्हणतोय की जोपर्यंत एखादी गोष्ट तुम्ही स्वतः अनुभवत नाही तोपर्यंत ती तुमच्यासाठी सत्य नाही, ती फक्त माहिती आहे. आणि दुसऱ्याने सांगितलेल्या माहितीला आंधळेपणाने मानणे म्हणजे अज्ञान आहे, मग तो सांगणारा मी असो किंवा तुमचे ग्रंथ. नैतिकतेचा आणि अंधश्रद्धेचा मुद्दा. आचार्य सोमदेवांचा चेहरा आता गंभीर झाला होता. त्यांचा आत्मविश्वास आता विचारात बदलला होता. बुद्धांचे बोलणे त्यांच्या तर्काच्या पलीकडे थेट त्यांच्या विवेकाला स्पर्श करत होते. तरीही समाज आणि नैतिकतेची काळजी त्यांना वाटत होती. आचार्य सोमदेव म्हणाले, गौतम, तुझे म्हणणे तर्काला पटणारे आहे. पण विचार कर, जर लोकांनी ईश्वरावर विश्वास ठेवणे सोडून दिले तर काय अनर्थ होणार नाही? लोक पाप करायला घाबरणार नाही. ईश्वर बघतो या भीतीमुळेच तर समाजात नीतिमत्ता टिकून आहे. जर तुझ्या शिकवणीनुसार लोकांनी विश्वास तोडला तर समाज भरकटणार नाही का? बुद्धांचे डोळे करुणेने भरून आले. ते सोमदेवांच्या जवळ आले आणि म्हणाले, आचार्य, भीतीवर आधारित नीतिमत्ता ही खरी नीतिमत्ता असते का? जर एखादा माणूस ईश्वराच्या भीतीमुळे चोरी करत नसेल तर तो सज्जन नाही, तो फक्त एक घाबरलेला चोर आहे. ज्या दिवशी त्याच्या मनातील भीती जाईल त्या दिवशी तो चोरी करेल. खरी नैतिकता भीतीतून नाही तर समज आणि करुणेतून आली पाहिजे. जेव्हा माणसाला समजते की दुसऱ्याला दुःख दिल्याने मलाही शांती मिळत नाही, तेव्हा तो आपोआप चांगले वागतो. त्यासाठी आकाशात बसलेल्या कोणा एकाची भीती बाळगण्याची गरज नाही. बुद्ध पुढे म्हणाले, आणि राहिला प्रश्न विश्वासाचा. मी नास्तिकता पसरवत नाही. मी चिकित्सा करायला सांगतोय. संशय घेणे, प्रश्न विचारणे हे पाप नाही, तर ती ज्ञानाची पहिली पायरी आहे. आंधळा विश्वास माणसाला गुलाम बनवतो, तर जाणीवपूर्वक घेतलेला अनुभव माणसाला मुक्त करतो. दिव्याचे उदाहरण आणि बदलाचा नियम. आता दुपार सरून संध्याकाळ झाली होती. नदीचे पाणी आता सोनेरी दिसत होते. सोमदेवांचा अहंकार आता गळून पडला होता, पण त्यांचे मन अजूनही एका अंतिम आधाराची शोध घेत होते. त्यांना वाटत होते की काहीतरी असे असावे जे शाश्वत आहे, जे कधीच बदलत नाही. त्यानंतर आचार्य सोमदेव म्हणाले, हे गौतम, तू म्हणतोस की अनुभव महत्वाचा आहे, पण मानवी अनुभव फसवू शकतात. आज मला जे सत्य वाटते ते उद्या खोटे ठरू शकते. मग आम्ही कशावर विश्वास ठेवायचा? काहीतरी तर कायमस्वरूपी स्थिर असले पाहिजे ना. बुद्धांनी बाजूलाच असलेल्या एका शिष्याकडून एक छोटी मशाल दिवा घेतली. ती मशाल वायावर हलत होती. बुद्ध म्हणाले, आचार्य, या दिव्याकडे बघा. जोपर्यंत यात तेल आहे, वात आहे आणि अग्नी आहे, तोपर्यंत हा प्रकाश देत आहे. पण काय ही ज्योत तीच आहे जी एक क्षणापूर्वी होती? यावर आचार्य सोमदेव म्हणाले, नाही, ज्योत सतत बदलत आहे. जुने इंधन जळते आणि नवीन ऊर्जा निर्माण होते. बुद्ध म्हणाले, अगदी बरोबर. ही ज्योत दिसते एकसारखी, पण ती प्रत्येक क्षणी नवीन आहे. आणि जेव्हा तेल संपेल तेव्हा ती विझून जाईल. तुम्ही तिला कायमस्वरूपी म्हणू शकत नाही. हे जग, हे जीवन, अगदी आपले शरीर आणि आपले विचार सुद्धा या दिव्यासारखेच आहे. इथे काहीही स्थिर किंवा शाश्वत नाही. सर्व काही बदलत आहे. अनित्य हाच जगाचा नियम आहे. बुद्ध पुढे गंभीर होत म्हणाले, आचार्य, तुम्ही अशा ईश्वराचा शोध घेत आहात जो स्थिर आहे, बदलत नाही.
पण तुम्ही स्वतः, तुमचे मन आणि हे जग सतत बदलत असताना तुम्ही त्या स्थिरत्वाला कसे अनुभवणार? वाहत्या नदीला ओंजळीत पकडून ठेवण्याचा प्रयत्न करू नका. प्रवाहाशी एकरूप व्हा. सत्याला कोणत्याही एका व्याख्येत, एका मूर्तीत किंवा एका पुस्तकात बंदिस्त करू नका. कुंभाराचे उदाहरण, कर्म आणि श्रद्धा. सोमदेव आता पूर्णपणे निरुत्तर झाले होते. त्यांचे तर्कशास्त्र संपले होते. पण एका विद्वानाच्या मनात एक शेवटची शंका होती. जर सर्व काही अनुभवावर अवलंबून असेल तर श्रद्धेचे काय? काय श्रद्धा पूर्णपणे टाकाऊ आहे? आचार्य सोमदेव म्हणाले, गौतम, तू म्हणतोस की काहीही मानू नका, फक्त अनुभवा. मग काय आम्ही कशावरच विश्वास ठेवायचा नाही? जर विश्वास नसेल तर माणूस कोणतेही कार्य सुरू तरी कसे करेल? प्रवास सुरू करण्यासाठी विश्वासाची गरज असते ना. बुद्धांनी हसून बाजूला एका झोपडीकडे बोट दाखवले. तिथे एक कुंभार चाकावर मातीचा घडा बनवत होता. बुद्ध पुढे म्हणाले, त्या कुंभाराला बघा आचार्य, तो मातीचा गोळा चाकावर ठेवतो. त्याला विश्वास आहे की तो या मातीतून सुंदर घडा बनवू शकतो. जर त्याला स्वतःच्या कलेवर विश्वास नसता तर त्याने मातीला हातच लावला नसता. हा झाला विश्वास. पण काय फक्त विश्वास ठेवून आणि डोळे बंद करून बसला तर घडा बनेल? आचार्य सोमदेव म्हणाले, नाही, अजिबात नाही. त्याला हात चालवावे लागतील, मातीला आकार द्यावा लागेल, मेहनत करावी लागेल. यावर बुद्ध पुढे म्हणाले, बस, हेच जीवनाचे रहस्य आहे. श्रद्धा किंवा विश्वास हा एखाद्या बीजासारखा आहे. सुरुवात करण्यासाठी तो गरजेचा आहे. पण फक्त बीजाकडे बघून झाड उगवत नाही. त्याला कर्माचे पाणी, विवेकाचा सूर्यप्रकाश आणि प्रयत्नांची माती लागते. तुम्ही ईश्वरावर विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, त्याने फरक पडत नाही. फरक याने पडतो की तुम्ही स्वतःला ओळखण्यासाठी, स्वतःच्या मनातील विकार, राग, लोभ, द्वेष काढण्यासाठी किती मेहनत करताय. विश्वास ठेवा, पण डोळे उघडे ठेवून. अंधश्रद्धेने नव्हे तर प्रज्ञाचक्षुने बघा. माझा मार्ग हा येही पस्सिको, ये आणि बघ आहे, ये आणि मान असा नाही. सोमदेवांचे परिवर्तन आणि शरणागती. संध्याकाळचा अंधार आता गडद होऊ लागला होता, पण आचार्य सोमदेवांच्या मनातील अज्ञानाचा अंधार मात्र दूर झाला होता. ते केवळ एक वादविवाद जिंकण्यासाठी आले होते, पण आज ते स्वतःलाच हरवून बसले होते. आणि ही हार कोणत्याही विजयापेक्षा मोठी होती. त्यांनी आपले डोळे मिटले. त्यांनी आयुष्यभर वाचलेली पुस्तके, जमा केलेले ज्ञान आणि कमावलेला अहंकार, हे सर्व त्यांना आता त्या वाहत्या नदीच्या पाण्यासारखे व्यर्थ वाटू लागले. त्यांना समजले की बुद्ध त्यांना नास्तिक बनवत नव्हते, तर बुद्ध त्यांना वास्तववादी बनवत होते. ईश्वराला आकाशात शोधण्यापेक्षा स्वतःच्या मनात शोधण्याचा मार्ग दाखवत होते. सोमदेवांचे डोळे पाणावले. तो महान विद्वान जो हजारो लोकांना उपदेश देत असे, आज एका लहान बालकाप्रमाणे बुद्धांच्या चरणी नतमस्तक झाला. आचार्य सोमदेव गदगदलेल्या आवाजात म्हणाले, हे महामानव, हे तथागत, आजपर्यंत मी फक्त पोपटपंची करत होतो. मी शब्दांनाच सत्य मानून बसलो होतो. पाणी शब्द उच्चारल्याने तहान भागत नाही, हे आज मला समजले. तू माझे डोळे उघडलेस. तू मला ईश्वराचे अस्तित्व किंवा नास्तित्व नाही, तर जीवनाचे तत्व समजावून सांगितले आहेस. मी माझा अहंकार आणि माझे पांडित्य इथेच त्याग करतो. मला सत्याचा अनुभव घ्यायचा आहे. मला तुझ्या मार्गावर चालायचे आहे. बुद्धांनी प्रेमाने सोमदेवांना उठवले. त्यांच्या स्पर्शात एक अद्भुत ऊर्जा होती. बुद्ध म्हणाले, उठ सोमदेव. सत्य हे कोणा एकाची मक्तेदारी नाही, ते तुझ्या आतच आहे.
आजपासून तू बाहेरच्या जगातील उत्तरे शोधणे थांबव आणि स्वतःच्या आतल्या प्रवासाला सुरुवात कर. अत्तदीप भव, स्वतःचा प्रकाश तू स्वतःच हो. त्या रात्री नदीच्या काठी केवळ वारा वाहत नव्हता, तर एका नवीन चेतनेचा जन्म झाला होता. आचार्य सोमदेव, जे एक विद्वान म्हणून आले होते, ते आता एक साधक बनून परतले होते. मित्रांनो, ही कथा आपल्याला आजही हाक मारते. आपणही अनेकदा ऐकीव गोष्टींवर, अंधश्रद्धेवर किंवा फक्त परंपरेवर विश्वास ठेवून जगतो. गौतम बुद्धांचा हा संदेश आहे की स्वतःच्या बुद्धीचा कस लावा. सत्य हे मानण्यावर नाही, तर जाणण्यावर अवलंबून आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतः सत्याचा शोध घेत नाही, तोपर्यंत जगातील कोणताही ग्रंथ किंवा गुरु तुम्हाला मुक्त करू शकत नाही. म्हणून शंका घ्या, प्रश्न विचारा, शोध घ्या आणि शेवटी स्वतः अनुभव घ्या. धन्यवाद मित्रांनो, आजची ही कथा संपली तरी तिचा संदेश संपत नाही. आपण सर्वजण कधी ना कधी आचार्य सोमदेवांसारखे झालो असतो. खूप काही वाचलं, ऐकलं, शिकवलं, पण स्वतःच्या अनुभवाने जे जाणलं नाही, ते मनात घट्ट बसवून ठेवलं. म्हणून आज मी तुम्हा सर्वांना, माझ्या YouTube कुटुंबाला खूप मनापासून एक छोटासा पण खरा संदेश देऊ इच्छितो. मित्रांनो, शंका घेणे हे पाप नाही, ते ज्ञानाची पहिली पायरी आहे. तुमच्या मनात प्रश्न येतोय, तो लपवू नका, तो लिहून ठेवा. विचार करा, वाचन करा, अनुभव घ्या. बुद्धांनीच सांगितलं, येही पस्सिको म्हणजे ये आणि स्वतः बघ. मित्रांनो, कोणत्याही गोष्टीला आंधळेपणाने मानू नका. मग तो मी असो, कोणताही गुरु असो, कोणताही ग्रंथ असो. मी स्वतः सांगतोय, माझं बोलणंही तपासा. पटलं तर घ्या, नाही पटलं तर नाकारा. फक्त मनात ठेवा की सत्य शोधण्याची भूक कधीच मरू देऊ नका. मित्रांनो, स्वतःच्या मनातील अंधार दूर करण्यासाठी कोणत्याही बाहेरच्या देवाची वाट पाहू नका. बुद्ध म्हणतात, अत्तदीप भव, स्वतःचा दीपक प्रकाश हो. तुमच्यातच ती शक्ती आहे, फक्त ती जागी करायची गरज आहे. मित्रांनो, दुसऱ्याला दुखावण्यापूर्वी एकदा थांबून विचार करा, मी जे करतोय त्याने दुसऱ्याला दुःख होतं का? हीच खरी करुणा आहे, हीच खरी नीतिमत्ता आहे. ईश्वराच्या भीतीपेक्षा स्वतःच्या विवेकाची भीती जास्त प्रभावी असते. मित्रांनो, ही कथा ऐकून जर तुमच्या मनात एक छोटासा बदल झाला असेल, एक प्रश्न उभा राहिला असेल, एक जिज्ञासा जागी झाली असेल, तर समजून जा की आजचा हा वेळ व्यर्थ गेला नाही. आणि शेवटी, तुमच्या या प्रवासात मी तुमच्या सोबत आहे. तुम्ही मला प्रश्न विचारू शकता, तुमच्या शंका सांगू शकता, तुमचे अनुभव शेअर करू शकता. कमेंट बॉक्स हा फक्त लाईक आणि डिसलाईकचा नाही, तो विचारांच्या देवाणघेवाणीची जागा आहे. मित्रांनो, तुम्हाला या संपूर्ण कथेमध्ये बुद्धांचा कोणता विचार किंवा तर्क सर्वात जास्त आवडला? किंवा आचार्य सोमदेवांच्या जागी तुम्ही असता तर काय प्रश्न विचारले असते? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमचे विचार वाचायला आम्हाला नक्कीच आवडेल. इतकी मोठी स्क्रिप्ट आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आम्ही खूप अभ्यास आणि मेहनत घेतली आहे. जर तुम्हाला आमचा हा प्रयत्न आणि ही कथा मनापासून आवडली असेल, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमचं एक लाईक आमचा उत्साह वाढवतं. ज्या मित्रांना किंवा नातेवाईकांना अशा गहन आणि विचारप्रवर्तक गोष्टींची आवड आहे, किंवा ज्यांना जीवनात मार्गदर्शनाची गरज आहे, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ व्हॉट्सअप आणि फेसबुकवर नक्की शेअर करा. ज्ञानाचा हा दिवा आपण सर्वांपर्यंत पोहोचवूया. आणि हो, अशाच प्रकारच्या ज्ञानवर्धक, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी कथा नियमितपणे ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकन नक्की दाबा, जेणेकरून आमचा नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला लगेच समजेल. लवकरच भेटूया एका नवीन आणि अद्भुत कथेसह.
तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, प्रश्न विचारत राहा आणि सत्याचा शोध घेत राहा. तुमच्या सर्वांच्या जीवनात करुणा, प्रज्ञा आणि शांती असो. नमो बुद्धाय. धन्यवाद.